नमस्कार मीन राशीच्या बांधवांनो आणि भगिनींनो, तुमचं मनापासून स्वागत आहे आपल्या ब्लेसिंग मराठी या आपल्या हक्काच्या व्यासपीठावर. मीन राशीच्या लोकांनो, आजचा हा व्हिडिओ तुम्ही साधा व्हिडिओ समजून घेऊन पुढे जाऊ नका, कारण 16 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात घडणाऱ्या काही घटना तुमच्या मनाला अक्षरशः हलवून टाकू शकतात. काही गोष्टी तुम्हाला आनंदाने रडवतील, काही गोष्टी जुन्या आठवणी डोळ्यांसमोर आणतील आणि काही गोष्टी अशा असतील की तुम्ही स्वतःलाच एक प्रश्न विचाराल की हे माझ्याच बाबतीत का घडलं होतं. पण थांबा, या राशी भविष्यामध्ये सर्वात महत्त्वाचा संकेत तर शेवटी आहे, आणि तो संकेत तुमच्या पैशाशी, घराशी किंवा एखाद्या जवळच्या व्यक्तीशी जोडलेला असू शकतो. म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका. आणि जर तुम्ही सुद्धा मीन राशीचे असाल तर कमेंटमध्ये प्रेमाने ओम नमः शिवाय नक्की लिहा, कारण कधीकधी श्रद्धेने उच्चारलेला एक छोटासा मंत्र मनाला मोठी शक्ती देतो. आता मीन राशी म्हणजे संवेदनशीलता, भावना, कल्पनाशक्ती आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसऱ्यांच्या मनातलं दुःख स्वतःच्या मनावर घेण्याची सवय. तुम्ही एखाद्याला मदत केली तर त्या बदल्यात काही मिळावं अशी तुमची अपेक्षा नसते, पण समस्या इथेच निर्माण होते. तुम्ही ज्यांच्यासाठी मनापासून उभे राहता त्यातील प्रत्येक व्यक्ती तुमच्यासाठी तितकीच प्रामाणिक असेलच असं नाही. आणि 16 ऑगस्ट नंतर हा फरक तुमच्या लक्षात येण्यास सुरुवात होऊ शकते. कोणीतरी तुमच्याशी अचानक गोड बोलायला सुरुवात करेल, कोणीतरी जुन्या आठवणी काढेल, कोणीतरी तुम्हाला फोन करेल आणि सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजेच ज्याच्याकडून तुम्ही कधीच अपेक्षा केली नव्हती त्याच्याकडूनच एखादी बातमी मिळू शकते. ही बातमी तुमच्या मनाला धक्का देईल, पण त्याचवेळी तुम्हाला एका जुन्या प्रश्नाचं उत्तरही मिळू शकतं. मीन राशीच्या लोकांनो, मागील काही काळात तुम्हाला असं जाणवलं असेल की मेहनत खूप आहे पण परिणाम कमी आहेत. पैसा येतो पण टिकत नाही, काम करता पण कौतुक मिळत नाही, आणि लोकांना वेळ देता पण तुमच्या वेळेची किंमत कोणीच समजून घेत नाही. तुम्ही घरासाठी विचार करता पण घरातील प्रत्येक व्यक्ती तुमच्या मनाचा विचार करेलच असंही नाही. कधीकधी तुम्ही शांत बसून स्वतःलाच विचारलंही असेल, मी इतकं सगळं करूनही माझ्या आयुष्यात समाधान का नाही. पण आता चित्र हळूहळू बदलण्याचे संकेत आहेत. 16 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात एक नवीन मानसिक टप्पा सुरू होऊ शकतो. ही वेळ फक्त पैसा मिळण्याची नाही, ही वेळ स्वतःची किंमत ओळखण्याची आहे. तुम्ही कोणासाठी किती झटलात हे कदाचित जग विसरेल, पण तुम्ही स्वतःला विसरू नका. आता पाहूयात सर्वात आधी पैशाचा विषय. मीन राशीच्या लोकांनो, आर्थिक बाबतीत पुढील काळात अचानक हालचाल होण्याचे संकेत दिसतात. ज्या पैशाची तुम्ही वाट पाहत आहात, ज्या कामाचे पेमेंट अडकले आहे, ज्या व्यक्तीकडून पैसे मिळायचे आहेत किंवा एखादा जुना आर्थिक व्यवहार पूर्ण होण्याची वाट पाहत आहात, तिथे हालचाल होऊ शकते. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा मिळण्यापूर्वी खर्चाची परीक्षा येऊ शकते. घरातील एखाद्या गरजेवर खर्च होऊ शकतो, एखाद्या वस्तूची अचानक आवश्यकता निर्माण होऊ शकते किंवा एखाद्या जुन्या जबाबदारीचा विषय पुन्हा समोर येऊ शकतो. म्हणून 16 ऑगस्ट नंतर पैसा हातात आला की लगेच सगळा खर्च करण्याची घाई करू नका. थोडा पैसा बाजूला ठेवा, कारण पुढे अशी संधी येऊ शकते ज्यासाठी तुम्हाला स्वतःची आर्थिक तयारी आवश्यक असेल. आता येतो सर्वात भावनिक भाग, घर आणि कुटुंब. मीन राशीच्या लोकांना, तुमच्या आयुष्यात अशी एक व्यक्ती आहे किंवा असू शकते जिच्याबद्दल तुम्ही खूप विचार करता. कधी तिच्यासाठी काळजी वाटते, कधी तिच्यावर राग येतो, आणि कधी वाटतं की ही व्यक्ती मला समजून घेईल, आणि कधी वाटतं की मीच का नेहमी समजून घ्यायचं. याच नात्यांमध्ये पुढील काळात एक महत्त्वाचा संवाद होऊ शकतो. काही काळापासून मनात साठवून ठेवलेली गोष्ट बोलली जाऊ शकते. सुरुवातीला वातावरण थोडं भावनिक होईल, कदाचित आवाज चढेल, कदाचित डोळ्यात पाणीही येईल, पण त्यानंतर मनावरचा भार कमी होऊ शकतो. आणि म्हणूनच मी सुरुवातीलाच म्हटलं होतं की आता तुम्ही रडल्याशिवाय राहणार नाही. काही अश्रू दुःखाचे नसतात आणि काही अश्रू मनावरील भार उतरल्याचे असतात. मीन राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यातील एक जुनी गोष्ट पुन्हा समोर येण्याची शक्यता आहे. ती एखादी व्यक्ती असू शकते, एखादा जुना फोन असू शकतो, एखादी जुनी वस्तू असू शकते, जुनं ठिकाणही असू शकतं, किंवा एखादी आठवणसुद्धा जी तुम्ही खूप प्रयत्न करून मनातून दूर ठेवली होती, आणि अचानक कोणीतरी तिचा उल्लेख करेल आणि तुम्ही काही क्षणात शांत व्हाल. मनात प्रश्न येईल, हे पुन्हा माझ्यासमोर का आलं. कदाचित कारण त्या गोष्टीचा शेवट अजून तुमच्या मनात झालेला नसेल. काही नाती संपतील पण आठवणी लगेच संपत नाहीत, आणि 16 ऑगस्ट नंतर त्या आठवणींकडे पाहण्याचा तुमचा दृष्टिकोन बदलू शकतो. आता बोलूयात नोकरी आणि व्यवसायाबद्दल. नोकरी करणाऱ्या मीन राशीच्या लोकांसाठी पुढील काळात कामाची जबाबदारी वाढू शकते.
वरिष्ठ व्यक्ती तुमच्याकडे एखादं महत्त्वाचं काम सोपवू शकते. सुरुवातीला तुम्हाला वाटेल हे काम माझ्याकडून होईल का, पण हेच काम तुमच्या क्षमतेकडे इतरांचं लक्ष वेधू शकतं. ज्यांनी तुमच्या कामाकडे आत्तापर्यंत दुर्लक्ष केलं तेच लोक तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. काही लोकांना नोकरी बदलण्याचा विचार असेल तर कोणताही निर्णय फक्त भावनेच्या भरात घेऊ नका. कागदपत्र तपासा, पगार, वेळ, अंतर आणि स्थैर्य यांचा विचार करा. कारण फक्त मोठ्या आश्वासनावर विश्वास ठेवण्याची ही वेळ नाही. व्यवसाय करणाऱ्यांसाठी एखाद्या जुन्या ग्राहकाकडून पुन्हा संपर्क होऊ शकतो. एखादं थांबलेलं काम पुन्हा सुरू होऊ शकतं. पण व्यवहारात स्पष्टता ठेवा. तोंडी बोलण्यापेक्षा आवश्यक गोष्टी लेखी ठेवा. कारण मीन राशीचे लोक कधीकधी समोरच्या व्यक्तीवर विश्वास ठेवतात आणि नंतर स्वतःच अडचणीत येतात. आता प्रेमाच्या बाबतीत एक खास संकेत. ज्यांच्या आयुष्यात आधीपासून एखादी व्यक्ती आहे त्यांच्यात गैरसमज कमी होण्याची शक्यता आहे. पण त्यासाठी एक अट आहे. मनातलं मनात ठेवू नका. तुम्ही गप्प बसता आणि समोरच्या व्यक्तीने सगळं समजून घ्यावं अशी अपेक्षा करता. पण प्रत्येकालाच तुमच्या शांततेमागचं दुःख समजत नाही. म्हणून संवाद करा आणि जर तुम्ही अविवाहित असाल तर एखाद्या ओळखीच्या व्यक्तीमार्फत नवीन संपर्क होण्याची शक्यता आहे. ही व्यक्ती अगदी अनोळखी नसून तुमच्या परिचयाच्या वर्तुळाशी संबंधित असू शकते. काही मीन राशीच्या लोकांच्या बाबतीत मात्र व्यक्तीचा त्या जुन्याविषयी पुन्हा समोर येऊ शकतो आणि इथेच सस्पेन्स आहे. तुम्हाला वाटत असेल की ती व्यक्ती कायमची तुमच्या आयुष्यातून निघून गेली, पण अचानक तिच्याशी संबंधित एखादी बातमी मिळू शकते आणि ती बातमी ऐकून तुम्ही काही क्षण बोलूही शकणार नाही. पण त्यानंतर तुम्हाला जाणवेल की कदाचित त्यावेळी जे झालं ना ते माझ्या भल्यासाठी झालं होतं आणि हा विचार तुमच्या मनाला शांतता देईल. आता आरोग्याच्या बाबतीत एक साधी पण महत्त्वाची सूचना. कामाचा ताण, झोपेचा अभाव, अनियमित आहार याकडे दुर्लक्ष करू नका. मन शांत ठेवण्यासाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढा. पाणी पुरेसं प्या, झोप पूर्ण घ्या आणि काही आरोग्यविषयक त्रास जाणवत असेल तर योग्य वैद्यकीय सल्ला घ्या. कारण राशी भविष्य हे वैद्यकीय निदान नाही. आणि आता मीन राशीच्या लोकांसाठी एक विशेष संकेत देखील. तुमच्या आयुष्यातील एखादी गोष्ट जी खूप दिवसांपासून थांबली आहे ती हळूहळू हलायला सुरुवात होईल. कदाचित ती नोकरीची गोष्ट असेल, कदाचित घरातील एखादा निर्णय असेल, पैशाचा विषयही असेल किंवा नात्यांचा प्रश्न. पण हा बदल एका दिवसात होणार नाही. आता पहिला संकेत छोटा असेल, पण दुसरा संकेत मिळेल आणि त्यावेळी तिसऱ्या संकेतावेळी तुम्हाला जाणवेल की अरे खरंच परिस्थिती बदलते आहे. म्हणून छोट्या संधीकडे दुर्लक्ष करू नका. आता एक प्रश्न. मीन राशीच्या लोकांनो, तुम्हाला कधी असं वाटलं आहे का की तुमचं नशीब इतरांच्या तुलनेत उशिरा जागं होतं? आणि जर हो तर हा काळ तुमच्यासाठी एक महत्त्वाचा धडा घेऊन येऊ शकतो. उशीर म्हणजे नकार नाही. कधीकधी योग्य वेळ येईपर्यंत परिस्थिती आपल्याला तयार करत असते. आता आपण बोलूयात घरातील वातावरणाबद्दल. घरात एखादा छोटासा विषय मोठा होऊ नये याची सुद्धा तुम्ही काळजी घ्या. विशेषतः पैशांबाबत. कोणासाठी पैसे देताना स्पष्टता ठेवा आणि उधार दिलेला पैसा परत कधी मिळणार याबाबत स्पष्ट बोला. कारण नातं टिकवण्यासाठी केलेली आर्थिक मदत कधीकधी नात्यातच गैरसमज निर्माण करते. आणि मीन राशीच्या लोकांची एक मोठी कमजोरी म्हणजे समोरच्याला वाईट बोलू नये. या एका विचारामुळे तुम्ही स्वतःला अनेकदा अडचणीतही आणता. 16 ऑगस्टनंतर एक गोष्ट शिका. नाही म्हणणं म्हणजेच वाईट व्यक्ती होणं नाही. कधीकधी स्वतःचं रक्षण करण्यासाठी ही सीमारेषा आखाव्या लागतात. आता थोडं लक्ष द्या, कारण पुढचा संकेत खूप महत्त्वाचा आहे. तुमच्या आसपास अशी व्यक्ती असू शकते जी तुमच्यावर रागावलेली नाही, पण तुमच्याबद्दल काहीतरी मनात ठेवून आहे. तुम्हाला तिच्या वागण्यात थोडा बदल जाणवू शकतो. पूर्वीसारखा संवाद नाही, पूर्वीसारखी आपुलकी नाही किंवा अचानक जास्तच आपुलकी. या दोन्ही गोष्टींचं निरीक्षण करा, पण लगेच कोणावर संशयसुद्धा घेऊ नका. सत्य समोर आलं कीच निर्णय घ्या. कारण प्रत्येक बदलामागे वाईट हेतू असेलच असंही नाही. कधीकधी लोक स्वतःच्या अडचणींमुळेही बदलतात. आता भाग्य आणि संधी याबाबत 16 ऑगस्टनंतर एखाद्या प्रवासाचा योगसुद्धा येऊ शकतो. छोटा प्रवास असो किंवा कामानिमित्त बाहेर जाणं असो, या प्रवासातून एखादा महत्त्वाचा संपर्क निर्माण होऊ शकतो. कोणीतरी तुम्हाला एखादी माहिती देईल आणि त्या माहितीचा उपयोग पुढील काही आठवड्यात होऊ शकतो. म्हणून नवीन लोकांशी बोलताना मन मोकळं ठेवा, पण वैयक्तिक आणि आर्थिक माहिती लगेच शेअर करू नका.
शहाणपण म्हणजे प्रत्येकावर संशय घेणं नाही. शहाणपण म्हणजे विश्वास ठेवताना विवेक वापरणं. आता एक अत्यंत भावनिक भाग. मीन राशीच्या लोकांनो, तुम्ही ज्याच्यासाठी खूप दिवसांपासून मनात प्रार्थना करत आहात त्याबाबत पुढील काळात काहीतरी संकेत मिळू शकतो. कदाचित लगेच पूर्ण उत्तर मिळणार नाही, पण आशेची एक खिडकी उघडू शकते आणि ती खिडकी तुम्हाला पुन्हा उभं करण्याची ताकद देईल. तुम्ही कदाचित म्हणाल, देवा मला एवढंच हवं होतं, माझं मन पुन्हा शांत व्हावं. आणि कदाचित तुमचे डोळे पाणवतील, कारण काही वेळा आपल्याला पैसा नको असतो, आपल्याला फक्त समाधान हवं असतं. कोणीतरी आपल्याला समजून घ्यावं असं वाटतं. कोणीतरी म्हणावं, तू खूप सहन केलंस, आता थोडं स्वतःसाठी जग. आता मीन राशीच्या विद्यार्थ्यांसाठी, अभ्यासात लक्ष विचलित होत असेल तर दिनचर्या ठरवा. मोठं ध्येय ठेवण्यासाठी रोजची छोटी उद्दिष्ट पूर्ण करा. स्पर्धा परीक्षा किंवा शिक्षणाच्या बाबतीत मेहनत वाढवण्याची वेळ आहे. तुमच्या क्षमतेपेक्षा तुमच्या सातत्याची सवय महत्त्वाची ठरेल. आणि आता गृहिणींसाठी थोडंसं जाणून घेऊयात. घरातील जबाबदाऱ्या सांभाळताना स्वतःला पूर्णपणे विसरू नका. तुमचं काम कोणी पाहिलं नाही तरी त्याची किंमत कमी होत नाही. तुम्ही घर सांभाळता, भावना सांभाळता, नाती सांभाळता, पण आता स्वतःच्या मनाचीही काळजी घ्या. आता पुन्हा एकदा पैशाकडे वळूयात. आर्थिक बाबतीत पुढील काळात 2 प्रकारचे संकेत दिसतात. एकीकडे मिळकत किंवा थांबलेला पैसा हलण्याची शक्यता असते आणि दुसरीकडे अचानक खर्च म्हणून पैसा आला की संपूर्ण रक्कम खर्च करू नका. थोडीशी बचत, थोडी गरज आणि थोडी भविष्यासाठी. ही साधी पद्धत तुम्हाला पुढे उपयोगी पडू शकते. आणि आता एक गोष्ट लक्षात ठेवा, मोठे आर्थिक निर्णय फक्त राशी भविष्य ऐकून घेऊ नका. मीन राशीच्या लोकांनो, आता आपण त्या शेवटच्या आणि सर्वात महत्त्वाच्या संकेताकडे येत आहोत. पण त्याआधी जर तुम्ही इथपर्यंत हा व्हिडिओ ऐकत असाल तर कमेंटमध्ये माझ्यासाठी चांगला काळ सुरू होत आहे, कारण तुमच्या मनातील सकारात्मक विचार तुमच्यासाठीच महत्त्वाचा आहे. त्याच्यामुळे कमेंट बॉक्समध्ये नक्की मनापासून लिहा की माझ्यासाठी चांगला काळ सुरू होत आहे. आता ऐका, 16 ऑगस्ट नंतर तुमच्या आयुष्यात एक अशी घटना घडू शकते जी पहिल्या क्षणी अगदी सामान्य वाटेल. कोणाचा फोन असेल, एखादा मेसेज असेल, एखादं निमंत्रण असेल, एखाद्या व्यक्तीची भेट असेल, एखादं कागदपत्र असेल किंवा एखादी छोटी संधी. तुम्ही सुरुवातीला म्हणाल, यात काय विशेष आहे? पण हीच छोटी गोष्ट पुढे मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते. म्हणून प्रत्येक गोष्टीकडे जागरूकतेने पहा, कारण आयुष्य बदलणाऱ्या संधी नेहमी मोठ्या आवाजात येत नाहीत. कधी त्या शांतपणे दार ठोठावतात आणि आपणच त्यांना ओळखत नाही. मीन राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यातील एक जुना अध्याय हळूहळू बंद होण्याचे संकेत आहेत. ज्या व्यक्तीने तुम्हाला दुखावलं त्या व्यक्तीला विसरणं कदाचित कठीण असेल, पण तिच्यामुळे तुमचं संपूर्ण भविष्य ठरवू नये. तुमच्या भूतकाळाने तुमची ओळख ठरवू नये. तुम्ही त्यापेक्षा मोठे आहात. तुम्ही खूप काही सहन केलं आहे. आता स्वतःसाठी उभं राहण्याची वेळ आली आहे. आणि म्हणूनच आता तुम्ही रडल्याशिवाय राहणार नाही. या वाक्याचा अर्थ फक्त दुःख नाही. कदाचित एखादी बातमी ऐकून डोळ्यात आनंद अश्रू येतील. कदाचित एखादं जुनं नातं नव्या रूपात समोर येईल. कदाचित अडकलेला पैसा मिळेल. कदाचित एखाद्या घरात एखाद्या आनंदाचा प्रसंग येईल. किंवा कदाचित तुम्हाला स्वतःबद्दल एक अशी जाणीव होईल जिच्यामुळे तुमचे डोळे पाणावतील. मी इतका काळ स्वतःसाठी जगलोच नाही. मीन राशीच्या लोकांनो, 16 ऑगस्ट नंतर स्वतःला एक वचन द्या. ज्यांना तुमची किंमत आहे त्यांनाच जपा, पण ज्यांना तुमची किंमत नाही त्यांच्याकडे स्वतःची शांतता गमावू नका. ज्यांनी तुम्हाला दुखावलं त्यांना माफ करणं शक्य असेल तरच करा, पण पुन्हा त्याच परिस्थितीत स्वतःला ढकलू नका. पैशाच्या बाबतीत शहाणपण वापरा, नात्यांमध्ये संवाद ठेवा आणि कामात सातत्य ठेवा आणि मनामध्ये श्रद्धा ठेवा. तुमच्या श्रद्धेनुसार देवाचं नामस्मरण करा आणि मन शांत ठेवण्यासाठी प्रार्थना करा. आणि सर्वात महत्त्वाचं, स्वतःवर विश्वास ठेवा, कारण ग्रह नक्षत्रांपेक्षा तुमचे निर्णय आणि तुमची मेहनत तुमच्या आयुष्याला दिशा देतात. मीन राशीच्या प्रिय बांधवांनो, आजचा हा राशी भविष्याचा प्रवास इथेच संपत नाही. खरा बदल तेव्हाच सुरू होतो जेव्हा तुम्ही ऐकलेल्या चांगल्या गोष्टींना आपल्या कृतीत उतरवता. आणि जर या व्हिडिओमधील एखादा भाग तुमच्या मनाला भिडला असेल तर तो कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि आपल्या ब्लेसिंग मराठी परिवाराचा भाग होण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या कुटुंबातील किंवा मित्रपरिवारातील एखादी मीन राशीची जी कोणती व्यक्ती असेल तर तिच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्कीच पोहोचवा.
शेवटी एवढंच सांगते, 16 ऑगस्ट नंतर येणारा काळ तुमच्यासाठी स्वतःला पुन्हा शोधण्याचा काळ ठरू शकतो. जिथे डोळ्यात पाणी होतं तिथे समाधान येऊ शकतं. जिथे अडथळे होते तिथे मार्ग दिसू शकतात. जिथे नात्यात गैरसमज होते तिथे संवाद सुरू होऊ शकतो. आणि जिथे तुम्हाला वाटत होतं माझ्यासाठी काहीच उरलेलं नाही, तिथेच आयुष्य तुम्हाला हळूच सांगू शकतं, थांब, अजून तुझी कथा संपलेली नाही. देव तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं सदैव भलं करो. तुमच्या घरात सुख, समाधान, आरोग्य, समृद्धी नांदो. तुमच्या मनातील योग्य इच्छा पूर्ण होत आणि तुमच्या आयुष्यातील प्रत्येक अंधाऱ्या रात्रीनंतर नव्या प्रकाशाची पहाट होवो. ओम नमः शिवाय. ब्लेसिंग मराठी परिवाराकडून मीन राशीच्या सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा. पुन्हा भेटूयात एका नवीन राशी भविष्यासोबत. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आनंदी राहा आणि लक्षात ठेवा, तुमचा भूतकाळ कितीही कठीण असला तरी तुमचं भविष्य अजून तुमच्या हातात आहे. तर मित्रांनो, आपण डिस्क्रिप्शनमध्ये अंगठी आणि लॉकेट सुचवले आहेत. त्याचे खूप प्रभावी रिझल्ट आहेत. खूप राशीच्या जातकांनी याचा उपयोग केला आहे आणि त्यांना याचा फरक देखील पडला आहे. तरी आपण एकदा वापरून पहा, कारण यामुळे शनिदेव महाराज तुमच्यावर कृपादृष्टी ठेवतील. आणि जर तुम्ही सुद्धा या राशीचे असाल तर कमेंट बॉक्समध्ये जय शनिदेव नक्की लिहा आणि ही सकारात्मक ऊर्जा इतर राशींच्या लोकांपर्यंत पोहोचवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबा, कारण येणारा व्हिडिओ तुमच्या आयुष्यात आणखीन एक मोठा बदल घेऊन येणार आहे. देव तुमचं भलं करो. धन्यवाद.